नमस्कार मित्रांनो, माहेश्वर चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। खरं तर तुमचा मी खूप ऋणी आहे, कारण आज आपल्या चॅनलला 4000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तुमची साथ, तुमचा माझ्यावरचा विश्वास असाच कायम राहो अशी इच्छा व्यक्त करतो आणि आज महत्त्वाच्या विषयावर चर्चेला चालू करतो। तर आज आपण करणार आहोत चर्चा, तो विषय आहे 1 महिन्यानंतर रोप लागण 86-032 ची कशी असावी ते मी तुम्हाला दाखवतो आणि 1 महिन्यानंतर काय फरक पडलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो। फुटवे कसे निघले पाहिजेत आणि कशा पद्धतीने नियोजन आहे, त्याच्यामध्ये आंतरपीक आहे आपलं ते पण तुम्हाला मी दाखवतो। पण 1 महिन्यानंतर ऊस कसा असावा ते मी तुम्हाला दाखवतो आणि इथून पुढचं नियोजन आपण कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। चला तर मग व्हिडिओला चालू करूया। तर पहिला तुम्हाला आंतरपीक दाखवतो। सगळीकडे भुईमुग दिसत असेल आणि विना रोगाचा असा भुईमुग आहे। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, माझं नशीब एवढं चांगलं आहे की ऊस लावल्यापासून, भुईमुग लावल्यापासून पाणी पाजायचीच लागलेलं नाही। आता तिकडे सबलान बघितली तर तशीच पडलेली, अजून जोडलेली नाही। तर अशा पद्धतीनं कुठेतरी नशिबाची पण आपल्याला चांगली साथ पाहिजे आणि आपलं कष्ट पाहिजे, आणि कष्ट चांगलं असेल तर नशीब पण चांगलं साथ देतं। तर तुम्हाला ऊस दाखवतो। आता हे ऊस बघितला तर हे फुटवे बघा तुम्ही, जवळजवळ 3-3, 4-4 फुटवे आपल्या ऊसाला सुटलेले आहेत। आता पुढे जर बघितलं तुम्ही, हे बघा, कुठल्याही रोपाला बघितलं तर आपल्या 2 आळवणी झालेल्या आहेत, त्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिसतील, ते व्हिडिओ बघा। तर हे बघा, कुठेही बघितलं तुम्ही तर अतिशय चांगले फुटवे आहे बघा। आणि कोंबसुद्धा बघा चांगल्या पद्धतीने निघालेला आहे। कुठेही आता पलीकडच्या जरी सरीत बघितलं तरी हे तुम्हाला फुटवे दिसतील, प्रत्येकाला फुटवे आलेले आहेत बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे। आता इथं पुढं पण बघा तुम्ही, कुठेही बघा व्हिडिओमध्ये तर फुटवे हे चांगल्याच प्रकारे आलेले तुम्हाला दिसतील। हे बघा मोठे मोठे फुटवे आलेले आहेत। आता इकडं बघा, हे बघा अतिशय ठोसर कोंब आलेले आहेत। आणि प्रयत्न आपला हा राहील की हा जो जेटा कोंब आहे, हा जो जेटा कोंब आहे त्याच्याबरोबर हे फुटवे आले पाहिजेत, ह्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत। आता हे बघा, पुढे बघितलं कुठेही बघा तुम्ही, आता इकडे जरी बघितलं तुम्ही तरी फुटवे आलेले दिसतील। तर हे बघा अतिशय चांगल्या, म्हणजे चांगल्याच प्रकारे आलेले आहेत। आता अजून एक 15-20 दिवसांना आपण काय करणार आहे, याला भर लावून घेणार आहे। जो ऊस जरी बघितला तुम्ही तरी फुटवे चांगल्या प्रकारे आलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हे दाखवण्याचं कारण की 1 महिन्यानंतर ऊस कसा असावा, तर अशा पद्धतीने पाहिजे, तुमचे 3-4 फुटवे किमान झालेले पाहिजेत आणि ते एक जेट्याच्या अर्ध्या उंचीपर्यंत आलेले पाहिजेत। कारण जेट्याबरोबर हे फुटवे आले तर तुम्हाला जेटा कापायची काही गरज नाही असं मला वाटते। पण आपण काय करणार आहे, 1-2-3 साऱ्याचा जेटा कापणार आहे, जेणेकरून जेटा कापल्यावर आणि जेटा नाही कापल्यावर काय फरक होतो हा मी तुम्हाला दाखवणार आहे। आता इथं वांढरं आलेले आहेत बघा, भयान आता भुईमुग आहे त्यामुळे इथं वांढरं आलेले आहेत, त्यांना हाकलून लावायचं आहे, फक्त हे जरा त्रासाचं होते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ करण्यामागं तुम्हाला हेच दाखवायचं आहे की 1 महिन्याचं नियोजन काय असावं। तर आतल्या 2 आळवणी झालेल्या आहेत, एक 19-19-19, त्याच्यात ह्युमिक 1 होतं आणि टॉनिक 1 होतं आणि त्याप्रमाणे झालेलं आहे। भुईमुगाला सुद्धा 2 आळवणी झालेले आहेत आणि ऊसाला 2रं आळवणी, ते तुम्हाला मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे। आता 3रं आळवणी आहे, त्यातलं ते अर्धा औषध आपण ठेवलेलं, त्याच्यात 3 किलो युरिया, 3 किलो अमोनियम सल्फेट, जेणेकरून का घालायचं 3रं आळवणी, कारण काय एखाद्या ऊसा असा राहिला आहे की त्याला फुटवा झालेला नाही, तर त्या फुटवा होण्यासाठी आपल्याला ते आळवणी घालायचं आहे, जेणेकरून राहिलेल्या ऊसाला सुद्धा आणि जे झालेत ते पण कोंब चांगले व्हावे, दमदार व्हावे, त्याची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी ते झालं पाहिजे। आता यात आपण कीटकनाशक वापरले का, तर नाही, अजून कीटकनाशक वापरायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाही। हे आळवणी सोडल्यानंतर सुद्धा कीटकनाशक आपण वापरणार नाही। विना किडीचं आपण जेवढं होईल तेवढं आपण पीक घेतो, कारण कीटकनाशक आणि तणनाशक याला माझा विरोध आहे। कारण कॅन्सरचं जर प्रमाण बघितलं तर ते आजकाल वाढत चाललेलं आहे। त्यासाठी आज आता रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाच्या पण तुम्हाला शुभेच्छा। आणि भाऊ म्हणून आपल्याला आपल्या बहिणींना पौष्टिक आणि विना रोगाचं
पीक अन्न असेल ते खाऊ घालणं ही आपली जबाबदारी आहे। त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती आहे की कीटकनाशक आणि तणनाशकाचा वापर कमी करा आणि जेवढं प्रतिकारशक्ती पिकाची जास्त वाढवता येईल तेवढी तुम्ही वाढवली पाहिजे, नैसर्गिकरित्या वाढवली पाहिजे, तरच आपलं आरोग्य चांगलं राहील। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं, आणि मी तुम्हाला सांगितलं अजून एक आळवणी सोडायचं आहे आणि आळवणी झाली की 15 दिवसानं आपण रासायनिक खतं टाकणार आहे आणि त्याला कोंबाला भर लावून घेणार आहे। ती कशी लावणार आहे काय ते मी तुम्हाला सांगतो। फक्त मी तुम्हाला मागच्या वेळी चॅलेंज दिलं की फुटवे आल्याशिवाय राहणार नाही, आणि ते तुम्हाला मी दाखवलेले आहेत। 3-3, 4-4 फुटवे अक्षरशः आपल्या पिकाला झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नियोजन करा, जास्त लांबड लावत नाही। थोडं आज गडबड पण आहे, रक्षाबंधन आहे त्यामुळे काम आहे, बाहेर गावी जायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण नियोजन करा, आणि हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि तुमच्या 1 महिन्याच्या पिकाला रोप नर्सरीचा या विषय चालू आहे। नर्सरीला तुमच्या किती फुटवे आणि 1 महिन्यानंतर काय काय, म्हणजे कमी खर्चात सांगतोय मी इथं। अजून आपण रासायनिक खतं वापरलेली नाहीत, फक्त आळवणीवर एवढा ऊस आपला आलेला आहे, आणि नंतर मग आपण रासायनिक खते वापरणार आहे। मी आता रासायनिक खते टाकले असते, अजून काय काय बरंच टाकू शकलो असतो, खर्च करू शकलो असतो, ऊस ह्याच्यापेक्षा चांगला आला असता। पण आपल्याला काय करायचं आहे, कमी खर्चात 2 ते 2.5 टनानं ऊस कसा पडेल हे आपण बघायचं आहे। कारण अतिशय खर्च घालून पण आपला विषय तिथंच येतो, त्यापेक्षा कमी खर्चात आपण चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते सुद्धा कीटकनाशक आणि तणनाशक ह्याचा कमीत कमी वापर। आता तुम्ही जर प्लॉटमध्ये बघितलं, हे तण कुठं दिसतंय का नाही, बऱ्यापैकी तण आता थोडं थोडं यायला लागले। कारण आम्ही काय करतोय, रोज 2-3 तास येतोय, सकाळचं किंवा संध्याकाळी, असं 15 दिवसातून एकदा रान चाळून काढलं की काय होतंय, हे बघा असं तण कुठं तरी दिसते। आता अजून आठवड्यानं पुन्हा एकदा एक राऊंड टाकायचा, म्हणजे तण पूर्ण निघून जाते, आणि भांगलणीचा फायदा हा होतोय। बायका लावायला सुद्धा काही गरज नाही किंवा कामगार लावायला सुद्धा काही गरज नाही, कारण आपला पण एक सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास जरी कष्ट घेतलं तरी त्याचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळं आपला भांगलणीचा खर्च वाचतोय, आणि जो नाहक त्रास होतो किंवा तणनाशक आहे, तणनाशकामुळे ऊसाला फटका बसतो। आपला आंतरपीक आहे, आंतरपिकात आपण तणनाशक मारू शकत नाही भुईमुगामध्ये, त्यामुळं या गोष्टींचा फायदा आपल्याला नक्कीच होतो। तर अशा पद्धतीने मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की कीटकनाशक मुक्त तणनाशक मुक्त आपलं पीक असावं आणि चांगलं असावं, कमी खर्चात चांगलं उत्पादन निघालं पाहिजे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो। पुन्हा एकदा 4000 सबस्क्रायबर पूर्ण केले, तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याबद्दल आभारी आहे। आणि अजून आपला चॅनल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे, मोठ्या प्रमाणात पोहोचला पाहिजे, लाखांच्या संख्येत पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो। कारण आपल्याला मोठं काम करायचं आहे आणि शेतकरी विश्वात आपली क्रांती करायची आहे, कारण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, आणि ती केली तरच आपण कुठेतरी भविष्य चांगलं जगू शकतो, चांगले सदृढ शरीर आपल्याला आरोग्य लाभू शकते। त्यासाठी तुम्ही माझा सोबती म्हणून काम केलं पाहिजे आणि माझ्यासोबत चाललं पाहिजे, एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।